एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा अर्धाच पगार देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। आता राहिलेला अर्धा पगार मंगळवारपर्यंत दिला जाईल असं समजतंय। मात्र लाडकी बहीण योजनेमुळे हा पगार थकला का असा सवालही आता उपस्थित केला जातोय। पाहूया त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। एसटी कर्मचाऱ्यांना अर्धाच पगार, लाडकी बहीण योजनेनं गंडांतर, कर्मचाऱ्यांना संपूर्ण पगार कधी मिळणार? एसटी महामंडळानं मागितलेला निधी राज्य सरकारकडून देण्यात आलेला नाही, त्यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या एसटीच्या हजारो कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा अर्धाच पगार दिला गेलाय। त्यामुळे एसटीचे कर्मचारी संतापलेत। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण आलाय का असा सवाल करत कर्मचाऱ्यांना संपूर्ण पगार लवकरात लवकर द्यावा अशी मागणी आता करण्यात येते। आम्ही घरची कार्य बाजूला ठेवतो पण एसटीची सेवा करतो आणि असं असताना आमचा पगार तुकड्या तुकड्यांना देणं हे एसटी कामगारांना मान्य नाही। आणि म्हणून काल महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेनं शासनाला आणि प्रशासनाला पत्र दिलेलं आहे। तातडीनं आजच्या आज 100% पगार करावा असं आवाहन तुमच्या मार्फत मी करतो, अन्यथा आंदोलन आम्हाला करावं लागेल, संघर्ष अटळ आहे। सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना वेतनासाठी दर महिन्याला निधी दिला जातो, मात्र प्रत्येक महिन्यात मागणीनुसार निधी मिळत नसल्याची तक्रार सातत्यानं एसटी महामंडळाकडून केली जाते। मार्च महिन्याचा पगार 56% देण्यात आलाय। 7 तारखेला मिळणारा पगार 9 तारखेला मिळाला। 87,000 कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 460 कोटींची गरज होती। फक्त 277 कोटी रुपये मिळाल्यानं 44% वेतन कपात करण्यात आली। ह्या महिन्यामध्ये 56% आम्हाला पगाराचे वाटप झालेले, हे सुद्धा काल अचानक कळले संध्याकाळी। बँकेचा हप्ताच माझा 20,000चा आहे, मग माझ्या हातामध्ये फक्त 5,000 रुपये पगार आलेला आहे। आणि ही माझी एकट्याची व्यथा नाही, सर्व एसटी कर्मचाऱ्यांची अशीच व्यथा आहे। एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे आणि या एसटीची चाकं फिरती राहण्यासाठी कर्मचारी अहोरात्र राबत असतात। मात्र या कर्मचाऱ्यांनाच जर अर्धाच पगार दिला जात असेल तर त्यांनी आपल्या घराचा गाडा कसा चालवायचा असा सवाल आता विचारला जातोय। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।